नमस्कार, मी सागर जोशी. AV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता पाहणार आहोत टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. विरोधक परभणी त्याचबरोबर बीडमधील घटनांवर अधिवेशनामध्ये आक्रमक होण्याची शक्यता. विरोधी पक्षनेतेपदाबाबत ठाकरे गटामध्ये आज चर्चा होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे आमदारांची बैठक घेणार. ठाकरे गटानं विरोधी पक्षनेतेपदाबाबत नियमावली मागवली होती. नागपूर विमानतळाजवळ अनोळखी व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सुषमा अंधारे यांचं ट्विट. फडणवीसांनी सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पाहावी, अंधारे यांची मागणी. जीवात जीव असेपर्यंत अन्यायाविरोधात लढणार. नाराज भुजबळांची प्रतिक्रिया. जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत आगामी वाटचालीचे संकेतही दिले. मंत्रिपद आलं आणि गेलं, मात्र मी संपलो नाही. मला जी वागणूक देण्यात आली त्यामुळे दुःखी. भुजबळांची प्रतिक्रिया. मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का? भुजबळांचा संतप्त सवाल. शरद पवारांनी भुजबळांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं होतं. भुजबळांवरील प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला पवार उभे राहायचे. मंत्रिपदाबाबत भुजबळांच्या नाराजीनंतर जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट. भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं ओबीसी संघटना आक्रमक. ओबीसी संघटना आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार. काळे कपडे घालून अजित पवार गटाचा निषेध केला जाणार. अजित पवारांसोबत चर्चा केली नाही. त्यांच्याशी चर्चा करणं मी गरजेचं समजत नाही. भुजबळांचा थेट अजित पवार यांच्यावर निशाणा. छगन भुजबळांची नाराजी टोकाला. नागपुरातील हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय.